सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. विजयकुमार ज्ञानोबा शिंदे, राहणार वाकरवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. ओके. आता हे केळीचं क्षेत्र आहे तुमचं, तर किती आहे तुमचं? 2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे. हां. ओके. आता ही केळी किती दिवसाची झाली तुमची? 7 महिन्याची 12 तारखेला होती. आज किती 11 तारीख आहे वाटते. हां, उद्या 7 महिने होते तर. उद्या 7 महिन्याची हां. केळी पूर्ण होईल. हां. ओके. आता तुमच्या भागामध्ये केळीचं प्रमाण जास्त आहे की कमी आहे? एकदम थोडकं म्हणजे दोघा जणांनी आमच्या पूर्ण क्षेत्रामध्ये 4.5 एकरच आहे म्हणायचं. 4.5 एकरच. हम्म. ओके, मग तुम्ही नवीनच प्रयोग करताय. सुरुवातच ओके. तर आता समजा तुम्ही याच्यासाठी काय ट्रीटमेंट केली आहे? ह्याच्यासाठी बेसल डोस सॉइल चार्जरचा ते दिलता ते सुरुवातीला. काय काय दिलं तुम्ही? कृषी अमृत, हां. SSM आणि RNPH आणि ते मायक्रो चार्जर तेवढं बेसल डोस मध्ये टाकून दिलं सुरुवातीला. हां. आणि पुन्हा चालू आहे याच्यामधून ड्रिपमधून महिन्याला सॉइल चार्जर सोडतोय. ओके. त्याच्यानंतर परत बेसोलोस रिपीट केला का? दुसरा रिपीट केला त्यामध्ये SSMच तेवढं घेतलं होतं. SSM घेतला. हां. अशा प्रकारे तुम्ही बेसोलोस आणि वरून खालून ट्रीटमेंट केली. हां, चालू आहे. याच्यासाठी अजून दुसरं काही घेतलंय का तुम्ही? दुसरं काही नाही. काहीच नाही. हां. ओके. आता ओके. आता समजा ही जर आपण केळी जर आज जर बघितली तर काय बदल वाटते तुम्हाला वापरल्यानंतर? शायनिंग चांगली आहे पानाची, जाडी पण अशी म्हणजे रुंदी पण पानाची भरपूर आहे आणि करपाचा प्रादुर्भाव कुठं दिसत नाही. कुठंच नाही. दिसत नाही. ओके. म्हणजे जनरली काही समस्या येतात केळी पिकामध्ये? समस्या म्हणजे जास्त करप्याचीच. करप्याची करप्याची मुळीनं चालणं, बरं. मुळी पांढरशी पण मुळी अजून ओके. मुळीची काहीच अडचण नाही याच्यात. आता परिस्थिती आता जर वातावरणाची परिस्थिती आता जर आपण बघितली तर ती आता समजा किती दिवसापासून तुमच्याकडे पाऊस चालू आहे? जवळजवळ 3-4 महिने झाले. 12-11 मे पासून चालू आहे पाऊस चालू. कंटिन्यूस. फक्त 2-4 दिवस गॅप देतं की चालूच आहे असं म्हणजे कंटिन्यू चालू पाऊस चालू आहे. हां. पण एवढ्या वातावरण जर समजा एवढे हे असताना तुमची आज केळी जर बघितली आणि बाकीच्यांची केळी बघितली तर याच्यामध्ये काय तफावत वाटते तुम्हाला? दुसऱ्याच्या बागेमध्ये जरा करप्याचं प्रमाण जास्त आहे. हम्म. करप्यासाठी मग तुम्ही काय- करप्यासाठी एक पण फवारणी घेतलेली नाही. काहीच फवारणी नाही काहीच नाही फवारणी नाहीच कसली नाही घेतली? फवारणी. असं कसं होऊ शकतं तुम्ही करप्यासाठी काहीच फवारणी घेतली नाही? गरजच पडली नाही, का रोग बरं? झाला नाही. का बरं? म्हणजे याचं काय? आपण बेसल डोस टाकलेलं, सॅल चार्जर सोडलेलं त्यामुळं नसेल आलेलं. म्हणजे मेन गोष्ट काय की तुम्ही मातीवर जर काम जर केलं तर कुठल्या प्रकारची समस्या तुम्हाला? समस्या येणार नाही, रोग येणार नाही तर. ओके ओके, हे महत्वाचं आहे. ओके. खाली आपण जर खाली जर जमीन जर बघितली तर एकदम म्हणजे सुपीक आपण हे का म्हणतो की वापसा कंडिशनला कशी आहे, हां, तशी सर्व जमीन दिसते एकंदरीत. आता समजा तुमचा केळीचा जो अनुभव आहे, समजा तुम्ही किती वर्षापासून करताय? नाही, पहिल्याच वर्षी. पहिल्याच आता तुम्ही वर्षी आता आजूबाजूची पिकं तुम्ही बघताय, त्याची परिस्थिती आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय? आपल्या पिकामध्ये रोगराई कमी आहे हां. आणि मुळी चांगली चालायला लागली. मुळी चांगली मुळी चालायला अजून पण चांगलीच आहे, पांढरशी पण मुळी आहे. ओके. आणि आपण जर बघितलं तर खर्चाच्या तुलनेत विचार जर केला तर तुमचा खर्च वाढला की कमी झाला? कमीच आहे. कसं काय? मग त्यांचा जर आपण जर विचार त्यांचं जर फवारण्या पुन्हा NPK चा खर्च थोडा जास्तच आहे. ओके. NPK चे एक बॅग सोडायची म्हणलं तरी 3-4 हजार रुपयाला जाते ती बॅग. ओके. तुम्ही निवळ वगैरे काही सोडत नाही? नाही तेवढं नाही ते. काहीच नाही, फक्त तुम्ही सॉइल जार सोडता? हां. ओके, चालेल. आणि आता जर आपण जर बघितलं की तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक पण केलं होतं. हां, टरबूज घेतलं होतं. हा, तर काय अनुभव येतो सर त्याचा? टरबूज खाणारे दुसरे लोक सांगतात की त्याच्यासारखी चव दुसऱ्या म्हणजे कुणाच्यातच भेटली नाही. बर. चव तशी लागली नाही आणि टिकवण क्षमता पण भरपूर होती. भरपूर दिवस महिनाभर खाल्ले आम्ही टरबूज, घरी नेऊन ठेवले होते. बर. महिना 1.5 महिना खात होता दररोज एखादं खायचं. हा, म्हणजे टिकवण क्षमता पण चांगली होती, चांगली क्वालिटी पण होती, चांगली टिकवण होती. क्षमता चांगली वजन होती. वगैरे किती मिळालं तुम्हाला त्याचं? वजन बऱ्यापैकी मिळालं, 50 टन मिळालं. किती क्षेत्रामध्ये? 2.5 एकर मध्ये. 2.5 एकर मध्ये 50 टन. 50. किती खर्च झाला आणि किती उत्पन्न झालं तुम्हाला? खर्च तरी एक 1.5 लाखापर्यंत खर्च गेला. आणि उत्पन्न? उत्पन्न 2.5 लाखाच्या जवळ गेलं. 3-3.5. बर. आणि त्याच्यानंतर ही केळी त्याच्यात हे तुमच्या म्हणजे केळी. तुम्ही मेन सगळ्यात हे जो बेसल डोस आहे तो याच्यासाठी दिला होता, खरबुजासाठी? म्हणजे दोन्ही एक तास लावलं होतं हा. त्यामुळे बेसल डोस भरून घेतला होता आधीच. ओके ओके. म्हणजे दोन्ही पण फायदे तुम्हाला त्याच्यातून हा. झाले. ओके, मग हा फायदा झाला. त्याच्यानंतर आता जर आपण परिस्थिती जर बघितली तर वातावरण तर खराब आहे. त्याच्यानंतर तुमचं हे जे आहे तुम्ही कधीपासून वापरताय, म्हणजे बाकीच्या पिकांना पण वापरलं की एवढंच पिकांना? उसाला वापरलं, पण नंतर उसाला वापरलं. बरं. ऊसाचा काय अनुभव आहे तुमचा? उसाला चांगला आहे. उसाला ओके ओके. तुम्ही माहिती वगैरे कशी मिळाली तंत्रज्ञानाची? माहिती मला इंस्टाग्रामवर मिळाली.
बर तिथं पाहिलं मला दुकान ह्यांचं होतं माहित होतं, हा. पण हे नेमकं कशाचं आहे तीच माहित नव्हतं. हा आणि इंस्टाग्रामवर मी बघत बसलो आणि सापडलं एका दिवशी सॉइल चार्जरचं. हा मग त्याच्यामधून ते लिंक सगळ्या म्हणजे सगळंच ओपन होतं गेलं. बरोबर तर ते म्हणजे दुसरं काय बघितलंच नाही 2-4 दिवस. हा तेच बघत बसायचं, येडच लावलं त्यानं. हा मग पुन्हा कॉन्टॅक्ट केला कंपनीमध्ये तिथला नंबर घेऊन. ओके. ते म्हणले उस्मानचा नंबर दिला, उस्मानवाल्याने पुन्हा त्यांचा नंबर दिला डोकीचा. म्हणले तुमच्या तिथंच आहे की म्हणले. हा मग पुन्हा माहीत झालं. मग पुन्हा मिल्क चार्जर आणलं, मिल्क चार्जर गायला चारलं. मिल्क चार्जरचा काय नंबर एकच आहे. काय रिझल्ट काय त्याचा म्हणजे तब्येत वगैरे चांगली, जी गाय यायला झाल्यावर जशी दिसत होती हा तशी गाय 3-4 महिन्यानं तशी म्हणजे सुधारली, तब्येत दिसायला लागली तशी. बर नंबर एक तब्येत झाली ती. आणि दूध दूध दुधामध्ये व्यवस्थित आणि शेण पण पातळ हाकत होती, ती एकदम घट्ट झालं. हा आणि काय दुधामध्ये वाढ वगैरे दुधामध्ये म्हणजे लेवल लागली चांगली व्यवस्थित. कमी जास्त होत होतं, हा ती एका लेवलला चालायला लागलं. ओके ओके आता रेग्युलर चालेल तुमचं हा चालू आहे. ओके चालेल म्हणजे चालेल म्हणजेच एकंदरीत आपण जर बघितलं तर तुम्ही बऱ्यापैकी सगळे याला वापरून बघितलं हा सगळीकडे वापरून बघितलेलं आहे. ओके काय आता समजा एकंदरीत आज तुमचा ज्यावेळेस तुम्ही वापरत नव्हते आणि आता वापरताय तर त्याच्यामध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काय बदल झाले समाधान वाटतंय. आर्थिक परिस्थिती काय कमी जास्त होत राहील, समाधान आहे. समाधान आहे हा तुमची समाधान. माती सुपीक होते हा, आणि जनावरांची पण तब्येत चांगली झाली, जनावरांची तब्येत चांगली झाली माती पण आपण पुढच्या पिढीला चांगली देतो चांगली देऊ शकू. बरोबर आहे आणि याच्यातून जे पीक निघणार आहे ते पण क्वालिटीचं निघणार हा क्वालिटी क्वांटिटी चांगली मिळेल. ओके तसं तर चित्र दिसते आपल्याला. ओके काय अपेक्षित आहे समजा आज परिस्थिती जर बघितली वाढ वगैरे हे जी आहे आज केळीची तर ती कशी वाटते तुम्हाला चांगली आहे, एकदम नंबर एक आहे. हम्म. अजून थोडी बुंदीची साईज अजून थोडी मोठी झाली तर अजून म्हणजे उभा राहील, हा हा पडायचं नाही झाड नाही वजन आज ऑलरेडी समजा आता परिस्थिती एवढी जर पाऊस जास्त असता तर त्यांनी मिळाली पडलीच असती ना पडले असते. पण अजून तुमचे झाड कुठं असे पडलेले दिसत नाही किंवा वाकलेलं पण नाही कुठं, वाकलेलं पण नाही आणि खालची सिंगल ट्रिप आहे अजून. बरोबर आहे डबल ट्रिप हातरायचंय, हा चालू हातरायला पलीकडून, हा पण अजून हातरायला नाही. बघा सिंगल ते पण सांगतो मला. बघा काय होतं की समजा आपण कुठं जर बघितलं तर तुमची खालची पानं जर जनरली जर बघितलं तर बऱ्यापैकी पिवळी दिसतात. हा जर जास्त दिवस जर झालं तर पानं काय होतात खराब होतात पडतं. हा. बरोबर ना हा. का तुम्ही काढून टाकले असं काय केलंय नाही काढून नाही टाकले अजून, काढलेलेच नाही. म्हणजेच काय की फक्त त्याला पिले कापलेले आहेत फक्त. हो म्हणजेच काय एकंदरीत जर आपण जर बघितलं तर तुमची ग्रोथ ही समांतर होते आणि ताकदवर होते त्याच्यामुळे त्याला काही घाबरण्याचं काही कारण अडचण नाही, नाहीये. वाटलं सर आपण त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट देऊ शकतो. करू शकतो. आता आता बाकी जे शेतकरी मित्र आहे समजा तुमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त काय होतं सोयाबीन होते सोयाबीन आणि ऊसच आहे. ऊस जास्त होतं बरोबर आहे. त्या शेतकऱ्यांना किंवा केळी जे उत्पादन करणारे आता भविष्यामध्ये किंवा मिल्कचा जर असेल दूध व्यवसाय करतात त्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल सगळ्यांनी सगळेच वापरून बघितलं पाहिजे, सगळेच प्रॉडक्ट वापरून बघितले पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे, मग ठरवलं पाहिजे की कोणतं चांगलं आहे आणि कोणतं खराब आहे. नक्कीच वापरल्याशिवाय कळणार नाही. बरोबर आहे नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होतो बरोबर आहे. आता तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं तिलक वाकुरे सर नमस्कार. नमस्कार सर. सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव तिलक गुणवंत वाकुरे, राहणार ढोकी. शॉपचं नाव शिवशंकर ॲग्रो एजन्सी. ओके धन्यवाद सर.